हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रेल्वे मार्गावरील पाणी काढण्याचं काम सुरू, मुंबईकरांनी सावधगिरी बाळगावी, यंत्रणांचं काम सुरू, मार्ग नक्की निघेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मुंबईकरांना सहकार्याचं आवाहन। मुंबईतील मुसळधार पावसाचा लोकल सेवेला फटका, मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं, बस पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी। मुसळधार पावसाचा हार्बर रेल्वेला देखील फटका, हार्बर रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिरानं रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी, पनवेल ते वाशी दरम्यानची वाहतूक सुरू। मुंबईत कालपासून जोरदार पाऊस, मुसळधार पावसानंतर मुंबईतील पवई तलाव भरला। मुसळधार पावसाचा आमदारांना देखील फटका, मंत्री अनिल पाटलांनी बीएमसी कंट्रोल रूमला जाऊन माहिती घेतली। संजय गायकवाड, अमोल मिटकरी, अनिल पाटलांसह 10 ते 12 आमदार ट्रेनमध्ये काही काळ अडकले होते। मुसळधार पावसाचा विमान उड्डाणांवर देखील परिणाम, नागपूर मुंबई विमानसेवा 4 तास विलंबानं, नागपूर विमानतळावर 1 मंत्री आणि 5 आमदार अडकले। मुंबईत रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग, सर्व शाळांना आज सुट्टी, घरांमध्ये देखील पाणी शिरलं। मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस, 3 हात नाका परिसरामध्ये वनविभाग कार्यकाल आणि रहिवासी भागामध्ये संरक्षक भिंत कोसळली। मुंबईसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना पावसामुळे आज सुट्टी जाहीर, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। रायगड जिल्ह्यातील 19 गावांना भूस्खलनाचा धोका, महाडमधील 9 तर पोलादपूरमधील 6 गावांना सतर्कतेचा इशारा। वेस्टर्न एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, पावसामुळे वाहनांची गती मंदावली, वाहनांच्या लांबच लांब रांगा। रायगडमध्ये मुसळधार पाऊस, अनेक नद्या तुडुंब, किल्ले रायगडावरील महादरवाजातून पाण्याचं रौद्ररूप, किल्ले रायगडावर जाणारे रस्ते बंद। पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या 2 रेल्वे गाड्या रद्द, जोरदार पावसामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड त्याचबरोबर प्रगती एक्सप्रेसही रद्द। गोरेगावमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाची हजेरी, गोरेगाव वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील रस्त्यावर पाणी तुंबलं, अनेक वाहनं पाण्याखाली। रत्नागिरीतील राजापूर तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अर्जुना आणि वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुरातील 56 जणांचं बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू। रत्नागिरीतील अर्जुना आणि गोदावरी नदीच्या पुरामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, पूर ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांकडून दुकानांमधील चिखल काढण्याचं काम सुरू। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी, सोलापुरातील वाळू माफिया अण्णारा उर्फ पिंटू पाटील विरोधात तक्रार दाखल। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक, मुख्यमंत्री आरक्षणासंदर्भात सर्वच पक्षाच्या नेत्यांचं मत जाणून घेणार, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना देखील निमंत्रण। शरद पवारांनी पिपाणी चिन्हाबाबत घेतलेल्या आक्षेपावर आज सुनावणी, पिपाणी आणि तुतारी चिन्हामध्ये साम्य असल्याचा आक्षेप, विधानसभेला पिपाणी चिन्ह न देण्याची मागणी। पुण्यामध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना, अपघातामध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस रशिया दौऱ्यावर, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार, दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार होण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।